नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत इयत्ता 8वी धाराविद्युत आणि चुंबकत्व. आता ह्या शेवटच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे विद्युतधारा प्रवाहित झाल्यामुळे चुंबकत्व निर्माण होतं आणि त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो त्याच्याविषयी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी घटांची जोडणी कशी असावी किंवा परिपथ कसं असावं याच्याविषयी आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट जे आपण यापूर्वी सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे ते दिसतंय. विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह नेहमी बॅटरीच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे बाणाच्या दिशेने दाखवला जातो. बघा, तुम्हाला जो एरो दाखवला जातो ती डायरेक्शन असते विद्युत प्रवाह कसा वाहतोय. आणि बॅटरी किंवा सिंगल असेल तर सेल याच्यामध्ये जिथे धन टोक आहे त्या टोकाकडून हा प्रवाह चालू होतो आणि त्याच्यामध्ये येणारं उपकरण जसं समजा बल्ब असेल तर बल्ब मधून वाहत असताना ती फिलामेंट तो हिट करतो आणि तिथून प्रकाश बाहेर पडतो आणि बल्ब पेटतो असं म्हटलं जातं. आणि तिथून पुढे हा विद्युत प्रवाह ऋण टोकाकडे जातो आणि अशा प्रकारे ह्या विद्युत प्रवाहाची डायरेक्शन असते. आता विद्युत प्रवाह किती जातोय हे मोजण्यासाठी एक उपकरण आहे ज्याला म्हणतात एमीटर. आणि विद्युत प्रवाहाचं जे एकक आहे ते एम्पियर किंवा व्होल्टमीटर. म्हणजेच व्होल्टेज जर मोजायचं असेल म्हणजे पोटेन्शियल विभव मोजायचं असेल तर व्होल्टमीटर याच्यामध्ये कनेक्ट केलं जातं. ऍक्च्युली व्होल्टमीटर रेझिस्टन्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं जातं आणि विद्युत धारा मोजण्यासाठी एमीटर कनेक्ट केलं जातं. आता कळ म्हणजे स्विच आपण ज्याला म्हणतो, बंद केल्यावर, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे बंद केल्यानंतर असं म्हणतोय मी, विद्युत परिपथामध्ये कळ बंद करावी लागते आणि विद्युत प्रवाह चालू होतो. आणि कळ ओपन केली तर विद्युत प्रवाह बंद होतो. तर अशा प्रकारे हे विद्युत परिपथ आहे. याच्यामधून विद्युतधारा वाहत असते आणि वेगवेगळे उपकरणं आपण त्याच्यामध्ये जोडतो. आता आपल्याला जर जास्त व्होल्टेज पाहिजे असेल तर जे विद्युत घट आहेत म्हणजे इलेक्ट्रिक सेल आहेत त्यांची जोडणी कशी असावी हे आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्या स्क्रीनवर दिसतंय की घटांची एकसर जोडणी. म्हणजेच आपण सेल व्यवस्थित बघितले तर पहिल्या सेलचा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड आहे तो बघा, निगेटिव्ह एंड पुढल्या सेलच्या पॉझिटिव्ह एंडला जोडलेला आहे, परत एकदा दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह एंड तिसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह एंडला जोडलेला आहे. असे एका पुढे एक हे विद्युत घट लावलेले आहेत. आता याचा उपयोग काय आपल्याला माहित असेल, एका सेलमधून आपल्याला 1.5 व्होल्ट इतकं विभव मिळतं. मग आपल्याला जास्तीचा विभव हवा असेल तर जितकं जास्तीचा विभव आपल्याला ते सर्किट चालू करण्यासाठी पाहिजे असेल, परिपथ चालू करण्यासाठी पाहिजे असेल किंवा त्याच्यामध्ये जोडलेली उपकरणं चालू करण्यासाठी पाहिजे असेल तर आपण त्या सेलची ऍडिशन करून, म्हणजे समजा आपल्याला 6 व्होल्ट पाहिजे असेल तर 1.5, 1.5, 1.5 आणि 1.5 चे 4 सेल आपण या विद्युत परिपथात एकसर जोडणीने जोडतो. हे लक्षात घ्या. आता आपण ह्या सायन्समध्येच एकसर जोडणी आणि समांतर जोडणी म्हणजे काय ते पुढे रेझिस्टन्सची जोडणी असते ती कशी असते ती पाहणार आहोत. तर अशा प्रकारे एकसर जोडणीचा वापर करून आपल्याला हवं तेवढं विद्युत विभव म्हणजेच व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स आपण मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर एक स्क्रू दिसतोय आणि स्क्रूच्या बाहेरून इन्सुलेटेड कॉपर वायर, त्याच्यावर आवरण आहे अशी कॉपर वायर ओन केलेली आहे, ती अशी फिरवलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही वायर पुढे कशाला जोडलेली आहे तर सेलला, बॅटरीला जोडलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती स्विच तुम्हाला दिसतोय, कळ ज्याला म्हटलं जातं. आता काय होईल, ह्या प्रयोगाच्या अंती आपल्याला कळेल की विद्युत धारा आणि चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम यांचा अत्यंत जवळचा असा संबंध आहे. जेव्हा ही कळ क्लोज केली जाईल, स्विच ऑन केला जाईल, त्यावेळेला या परिपथातून विद्युतधारा वाहायला लागेल. आणि विद्युतधारा वाहायला लागल्यानंतर जर ह्या स्क्रूच्या बाजूला आपण एखादी लोखंडाची पिन टाचणी आणली तर ती टाचणी त्या स्क्रूकडे अट्रॅक्ट होते, म्हणजे त्याला जाऊन चिकटते. आता हा चिकटण्याचा, लोखंडी पदार्थ चिकटण्याचा गुणधर्म कोणामध्ये कशामुळे होतो तर चुंबकत्वामुळे होतो, म्हणजे मॅग्नेटिझममुळे होतो. तर अशा प्रकारे ही पिन या स्क्रूला चिकटते, म्हणजे जेव्हा विद्युत प्रवाह चालू होतो त्यावेळेला त्याच्यातून मॅग्नेटिझमचं प्रोडक्शन होत असतं. आता विद्युत प्रवाह आपण बंद केला तर ती चिकटलेली पिन खाली पडते. म्हणजेच हा जो चुंबकत्व तयार होण्याचा प्रकार आहे हा तात्पुरता असतो. जोपर्यंत विद्युतधारा वाहत आहे तोपर्यंत ती पिन त्याला चिकटलेली आहे, म्हणजेच तोपर्यंतच चुंबकत्व त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असतं.
तर बघा, चुंबक सूची म्हणजे काय? तर एका लहानसा चुंबक ज्याच्यातून आपण विद्युतधारा वाहू दिलेली आहे. एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. याच्यासाठी आपण पुढे जसं आपलं एज्युकेशन पुढे जाईल त्याप्रमाणे आपण बघणार आहोत की राईट हँड रूल म्हणजे काय. तर त्यानुसार विद्युतधारेची दिशा ज्या ठिकाणी असते, ज्या दिशेला असते, त्याच्या सभोवताली आपण आपली कर्ड फिंगर ठेवलेली असतात, ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. तर बघा, एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्याचं जे प्रयोग आहे, तो प्रयोग ओर्स्टेड या वैज्ञानिकाने प्रथम नोंदवला आणि त्याच्यामुळे आपल्याला कळलं की विद्युतधारा वाहू लागल्यानंतर तिथे चुंबकत्व निर्माण होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या विद्युतधारा वाहत असताना चुंबक निर्माण होतं. या प्रयोगाचा वापर करून आपल्या घरातील जी विद्युत घंटा असते ती कार्य करत असते. आपल्या समोर स्क्रीनवर बघा काही भाग दिसत आहेत. घंटेच्या खाली एक गॉंग दिसतोय जो ए नी जोडलेला आहे. एफ या ठिकाणी एक स्क्रू आहे. ई या ठिकाणी बॅटरी आहे, तिथून त्याला करंट सप्लाय केला जातो. आता एक रॉड घेऊन त्याच्यावर वायर गुंडाळलेली आहे. जेव्हा विद्युत प्रवाह चालू होईल त्यावेळेला हा ए जे टोक आहे ते त्या जिथे आपण वायर गुंडाळलेली आहे तिथे मॅग्नेटिझममुळे अट्रॅक्ट होतं आणि त्याच्यामुळे त्या गॉंगचा आवाज होतो. अशा प्रकारे एफ इथलं सर्किट तुटतं आणि तुटल्यानंतर विद्युत प्रवाह बंद होतो आणि परत ते मॅग्नेटिझम त्यातून नाहीसं होतं आणि तो गॉंग मागे येतो. परत टच झाल्यानंतर लगेच त्यातून विद्युत प्रवाह चालू होतो. विद्युत प्रवाह चालू झाल्यानंतर तिथे चुंबकत्व निर्माण होतं आणि ही क्रिया सतत जोपर्यंत आपण बाहेरील बटन दाबलेलं आहे तोपर्यंत ही क्रिया चालू बंद होते आणि त्याच्यापासून बेलचा आवाज आपल्याला येतो. तर अशा प्रकारे आपल्या घरातील विद्युतधारा वाहून त्याच्यापासून इलेक्ट्रिक बेल तयार केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? तर विद्युत घटांची जोडणी एकसर पद्धतीने केल्यास आपल्याला इष्ट म्हणजे हवा असलेला विभव मिळू शकतो. कारण एका सेलमधून साधारण 1.5 व्होल्ट म्हणजे आपला जो कोरडा विद्युत घट आहे त्याच्यापासून 1.5 व्होल्ट इतकाच विद्युत प्रवाह म्हणजे इतकी विद्युतधारा आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर आपण असं शिकलो की विद्युतधारा वाहू लागल्यास चुंबकत्व निर्माण होतं. त्याच्यासाठी आपण स्क्रूचा प्रयोग बघितला आणि हे जे चुंबकत्व असतं हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं हे सुद्धा बघितलं. म्हणजे जोपर्यंत विद्युतधारा चालू आहे तोपर्यंत हे चुंबकत्व टिकून राहतं. त्याच्यानंतर त्याच चुंबकत्वाचा विद्युतधारा वाहत असताना चुंबकत्व निर्माण होतं. या गुणधर्माचा वापर करून आपल्या घरातील इलेक्ट्रिक बेल कशी कार्य करते त्याविषयी आपण बघितलं. धन्यवाद.